नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे तांदूळाच्या पिठाची उकड। तर बघूया काय काय साहित्य लागते ते। ही उकड फक्त मनीषासाठी करतोय मी, त्यामुळे थोडंच घेतलेलं आहे। अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं दही। तर तुमच्या आवडीप्रमाणे हे दही घेऊ शकता, जास्त आंबट पण नको। तर हे दही घेतलेलं आहे। जास्त तिखट नको हवं तर म्हणून अगदी किंचितसंच मिरची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची वाढवू शकता। इथे साधारण 1 ते 1.5 चमचे मी हळद घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे इकडलं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर मी इथे साधारण 1 ते 1.5 छोटे चमचा मीठ घालतो आहे। आणि आवश्यकतेनुसार आपण इथे याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि पाणी घालता घालताच ढवळून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत। किंचित हळद पावडर मी इथे अजून घातलेली आहे आणि पुन्हा चांगलं हे मिक्स करून घेतो आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी पण घेऊ शकता। मला पातळ हवं होतं म्हणून मी जास्त पाणी घेतलं। आता बॅटर करून झाल्यावरती गॅस लावायचा आहे आणि कढई गरम करत ठेवायची आहे। कढईत तेल घालायचं आहे। मी इथे साधारण 2 पळी तेल घातलेलं आहे। गरम तेलामध्ये मोहरी, जिरं आणि पुन्हा किंचितशी हळद पावडर घालायची आहे। या फोडणीमध्ये मग कढीपत्ता घालायचा आहे। मग 1-2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मग ह्या फोडणीमध्ये, या तेलामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्हाला जितकं पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे, कारण आपलं बॅटरसुद्धा पातळ आपण ठेवलेलं होतं। पाण्याला उकळी आली की हे आपण बॅटर या कढईमध्ये, या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एका बाजूने चांगलं ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। जसं शिजत जाईल तसं हे बॅटर घट्ट होत जाईल। आपण मग वरून घालणार आहोत कोथिंबीर। 5-7 मिनटं साधारण याला झाकण ठेवून शिजू द्यायचं। तर अशी आपली तांदूळाची उकड तयार आहे। ही मी पातळच केली आहे कारण मला पातळ हवी होती। तुम्ही इथे घट्ट करू शकता। पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवलं की ही उकड घट्ट होते। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। मस्त खा, स्वस्थ राहा आणि आपली आपली काळजी घ्या। भेटूया पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।